कधी झोपावं, किती वाजता झोपावं? 10, 11, 12. एक तर आता स्क्रीन मी आमची झोप इतकी लांबवलेली आहे, मला दिवसभर मोकळा वेळ नसतो. आता मला रिलॅक्स बेडवर पडले की स्क्रीन हातात घ्यायचं. तुम्ही जेव्हा स्क्रीन पाहायला सुरुवात करताय तेव्हा तुमच्या शरीरामधले, मेंदूमधले कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन सिक्रेट होतात. तुमची झोप लागत नाही तुम्हाला, त्यानंतर ती डिस्टर्ब होते, पुन्हा मेंदू तल्लख व्हायला सुरुवात होते. बघा पक्षी जे आहेत, प्राणी पक्षी अंधार पडला की झोपून जातात, ते जागत नाहीत आपल्यासारखे डॅन दिले लावून अजून. म्हणजे पुन्हा आम्ही आमच्या आरोग्यावर घाला आम्हीच केलेला आहे. लवकर झोपा, लवकर उठा, लवकर दिसे, लवकर उठे, त्यास आरोग्य लाभले. आपल्याकडे सुविचार आहेत, पण ते पालन तुम्ही म्हणलं ना, अतिपरिचयात अवज्ञा. आम्ही अवज्ञा करायला मोकळे आहोत आता. तसं नको, ती अवज्ञा माझ्या पायावर घाला घालणार आहे, हे आपण जर डोक्यात ठेवलं तर आपल्या आचरणात येईल. आज आयाच खूप चुकीचं वागताना दिसत आहे. बाहेरून मागवायचं, मग मुलांनाही सवय लागली, चटपटीतच खायचं. ते चटपटीत खाणं जिभेला जेवढं चांगलं चवदार लागतं ना, तेवढं आरोग्याला कधी फायद्याचं नाही, हे काय लक्षात ठेवा. म्हणून आपणच काही नियम जर घराला घातले ना, तर घर सुद्धा वळणदार व्हायला लागतं. संस्कार कोण देते घराला? आई देते. संस्कार हे काम आईच आहे. आजची काय आमची समाजाची ढासळती नीतिमूल्यांची ही जी उतरंड लागलेली आहे ना, याला कुठेतरी आईचे संस्कार पण मोठी जबाबदारी आहे समाजाला आणि कुटुंबात. पहिला आपण कुटुंब म्हणून, समाज हा पुढचा आहे. पहिलं माझं घर म्हणजे समाजाचा एक भाग आहे. तो जर मी नीट ठेवला तर त्याचं आरोग्य सर्व अर्थाने हे उत्तम राहील. झोप ही मला शांत लागली पाहिजे. म्हणून मग किमान 9 नंतर किंवा 8 वाजल्यानंतर मी स्क्रीन पाहणार नाही हे ठरवा, जेणेकरून तुम्हाला झोप लागेल. झोप शांत लागली ना, तर झोप ही फक्त शरीराला विश्रांती नाही, बरं का लक्षात ठेवा. शरीरामध्ये ज्या नवीन पेशी तयार होणार आहेत, त्या हेल्दी पेशी तयार होण्यासाठी म्हणून झोप महत्वाची. आता कॅन्सरमध्ये पुन्हा काय झालं, अनहेल्दी सेल्स तयार झाल्या, मदर सेल चुकीची झाली की डॉक्टर सेल्स तुटतात. म्हणून झोप ही फक्त विश्रांती नाहीये, तर माझं शरीर नॉर्मल आणि निरोगी करण्यासाठी ज्या पेशी गरजेच्या आहेत त्या चांगल्या झोपेमधून येत असतात.